मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको अशी भूमिका मनसेनं घेतली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चेत नेमकं काय घडतंय पाहूया। मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको अशी मनसेची भूमिका असल्याचं सूत्र सांगतात। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये काही जागांवर तिढा असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात मनसेला 3 जागा हव्यात। ठाकरेंच्या शिवसेनेकडे मनसेकडून बैठकीत या संदर्भात मागणी करण्यात आली आहे। भांडूप, माहीम, विक्रोळी आणि शिवडीमध्ये जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत मोठा पेच असल्याची माहिती आहे। नेत्यांकडून पेच सुटत नसल्यानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्र सोडून उर्वरित ठिकाणी दोन्ही पक्षात जागा वाटप सुरळीत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण तर मनसेतर्फे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यात चर्चा होणार आहे। ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार आहेत। मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे। संयुक्त सभा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। निवडणूक प्रचारात ठाकरे बंधू जास्तीत जास्त एकत्र दिसावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईमध्ये 2 दिवसीय विशेष दौरा असणार आहे। राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराचा दौरा करणार आहेत। मुंबई पालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत। की अंतिम टप्प्यामध्ये आली आहे हे तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य जरी असलं हे आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे। एवढंच सांगू शकतो की लवकरात लवकर करण्याचा सगळ्याच बाजूनी प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचं काम सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या बरोबर घेणं किंवा न घेणं हा आमच्याकडे आलेला विषय नाही आहे। शिवसेना उबाठाकडे असलेला विषय आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।